आपल्या सोबत आहेत. निकाल थोड्याच वेळामध्ये अपेक्षित आहे. वेदांत, एकंदरीत आता सध्या तिथे असलेलं वातावरणातला तणाव, असलेली सुरक्षा व्यवस्था आणि त्याचबरोबर या संपूर्ण निकालाच्या दृष्टीने असलेलं अँटिसिपेशन लोकांचं आणि आरोपींचं, वकिलांचं, याबद्दल काय सांगता येईल? पूर्वी 17 वर्षानंतर हा निकाल दिला जाणार आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आपण बघतोय मुंबई पोलीस असतील, त्यासोबत दंगल नियंत्रण पथक असेल, ते सुद्धा इथे तैनात करण्यात आलेलं आहे. आणि जे सर्व या प्रकरणातील आरोपी आहेत, मग रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, त्या साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, हे सर्वजण आता कोर्टात आलेले आहेत. 11 वाजता साधारणपणे हा निकाल दिला जाईल आणि त्यामुळे आरोपी, त्यासोबत त्यांचे वकील हे या ठिकाणी आलेले आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं, एटीएसने आधी तपास केला, मग त्यानंतर एनआयएने हा सगळा तपास केला आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर हे प्रकरण पुढे जात राहिलं. आणि 17 वर्षामध्ये आपण बघितलं तर नव्याने आरोपपत्र दाखल असतील, त्याशिवाय 300च्या वरती साक्षीदारांनी यामध्ये साक्षी नोंदवल्या होत्या. त्यामध्ये काही साक्षीदारांनी आपल्या साक्ष बदलवली होती आणि त्यामुळे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांवर युक्तिवाद एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण झाला होता आणि त्यानंतर खरं तर मे मध्येच हा निकाल अपेक्षित होता. मात्र या सगळ्याचा जो निकाल आहे तो राखून ठेवला आणि आज हा निकाल एके लाहोटी न्यायाधीश हे देणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण ज्या प्रकारे 2008 मध्ये हे बॉम्बस्फोट झाला होता, त्यानंतर हाय प्रोफाईल केस ही सगळी बनली होती. मग त्यामध्ये साध्वी प्रज्ञा, सैन्यातील कर्नल पुरोहित यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. मकोका लावण्यात आला होता, मकोकाची कलम ही हटवण्यात आली होती आणि त्यानंतर UAPA अंतर्गत ही पुढे कारवाई सुरू राहिली आणि त्यामुळेच आज आरोपींना असं वाटतंय की निर्दोष मुक्तता त्यांची होईल आणि मृत्यूदंड व्हावा अशी जे काही सुनावणी दरम्यान आपण बघितलं तर एकतर एकीकडे आपण बघितलं हत्येचा कट, त्यासोबतच या सगळ्यामध्ये UAPA कायद्याअंतर्गत जी कलमं लावलेली आहेत आणि त्यामुळे हत्येचा कट रचला गेला होता आणि त्यामुळे मृत्यूदंड या आरोपींना व्हावा अशा प्रकारची जी विनंती आहे ती NIA केली होती. काही परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्याकडे आहेत, फॉरेन्सिक रिपोर्ट त्यांच्याकडे आहेत आणि त्या आधारावरच ही शिक्षा व्हावी असं सरकारी वकिलांचं आणि NIAचं म्हणणं आहे. वेदांत, क्षणभर थांबवते. आपण पुन्हा एकदा या सगळ्या डिस्कशनकडे येऊया. पण आपल्यासोबत मालेगावमधून मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत.